नमस्कार मित्रांनो, ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. मी राज कोळपकर. आज मी एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बरीच लोक मला फोन करून किंवा कमेंटमध्ये विचारतात की सर तुम्ही गाड्या विकता, पण गाडी घेताना नक्की ॲज अ कस्टमर म्हणून आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा आज जे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल जो गंभीर प्रश्न तुटवडा निर्माण झाला आहे पेट्रोल डिझेलचा, तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन करणार? कारण की बऱ्याचदा असं होतं मित्रांनो, आपण गाड्या विकत असतो, ॲज अ डीलर म्हणून आम्ही गाड्या विकतो आणि कस्टमर येतात, आमच्यावर विश्वास ठेवतात, गाड्या घेऊन जातात. बरीच मार्केटमध्ये अशी काही ज्या सगळी नाही पण थोडीफार जी डीलर आहेत किंवा एजंट असतील, ते कस्टमरला चुकीची माहिती देऊन गाडी विक्री करत असतात. तर कस्टमरसाठी मी हा व्हिडिओ आज बनवतोय की नक्की त्या ज्याला गाडी घ्यायची आहे, खरेदी करायची आहे, त्यांनी कुठल्या बाबतीत किंवा कुठल्या गोष्टी त्या गाडीमध्ये चेक केल्या पाहिजे. आणि आज जो प्रश्न निर्माण झाला आहे पेट्रोल आणि डिझेलचा, तर त्या संदर्भात कुठलं इंधन आज आपल्याला सोयीस्कर पडेल किंवा परवडेल, तर अशा हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल, जुनी गाडी तुम्ही बघत असाल, तर कुठल्या कंपनीची घ्यावी किंवा कुठलं इंधनच त्यात वापरलं गेलं पाहिजे, तर ही माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही जुनी गाडी घेणार असाल, सर्वप्रथम तुम्ही एका चांगल्या डीलरला भेट द्या, ज्यांचं मार्केटमध्ये नाव आहे, चांगल्या गाड्या देतात आणि जिथं तुम्हाला 100% खात्रीशीर चांगली गाडी मिळेल अशा ठिकाणी तुम्ही भेट द्या. बरेच एजंट आहेत मार्केटमध्ये जे 5-10 हजार रुपयासाठी तुम्हाला चुकीची गाडी देऊ शकतात. तर मित्रांनो, चांगल्या डीलरला भेट द्या. मी तुम्हाला, जर तुम्ही तुमचं बजेट 2 लाख ते 5 लाखापर्यंत असेल, याच्यामध्ये असेल, आणि तुम्हाला एक छोटीशी गाडी घ्यायची आहे, फॅमिली यूजसाठी ती गाडी घ्यायची आहे, तर मित्रांनो, तुम्ही मारुती सुझुकी कंपनीची गाडी घ्या. स्विफ्ट असेल, वॅगनर असेल, सलेरिओ असेल, अल्टो असेल किंवा इर्टिगा असेल. जर तुमचं 2 ते 5 लाख रुपये बजेट आहे, या बजेटमध्ये तुम्हाला याच्यातली कुठली गाडी मिळेल? मारुती सुझुकीच का? तर मित्रांनो, मारुती सुझुकी कंपनी मेंटेनन्स, ह्या गाड्यांना मेंटेनन्स फार कमी असतं. दुसरी गोष्ट, तुम्ही सी एन जीमध्ये गाडी घ्या. सी एन जीमध्ये का घ्यायची? कारण की सी एन जीमध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही जास्त प्रवास करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक सलेरो गाडी घेतली, सलेरो गाडीमध्ये तुम्ही सी एन जी फुल केला, तर साधारण एक 10 किलोची ती टँक असतो सी एन जीचा. एक 9.5 kg त्याच्यामध्ये सी एन जी बसतो. ऑनलाईन पंपावरच सी एन जी भरा. तर तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल, तुम्ही पुण्यावरनं शिर्डीला निघालेत, 600-650 रुपयापर्यंत ती सी एन जी फुल होतो, किंवा 700 रुपयापर्यंत. तर मी मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की सलेरिओ गाडी पुण्यावरनं निघून तुम्ही शिर्डीला जाऊन परत रिटर्न 700 रुपयामध्ये येऊ शकता. एवढं जबरदस्त त्या गाडीला ॲव्हरेज आहे. साधारण त्या गाडीला 30+ ॲव्हरेज आहे. मग ती वॅगनर असू द्या किंवा सलेरो असू द्या, किंवा थोडंफार 1-2 किलोमीटर मागं पुढे होऊ शकतं, पण 30+ त्या गाडीला ॲव्हरेज आहेच. तर मित्रांनो, जुनी गाडी घेताना तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत? बघण्यासारखं भरपूर गोष्टी आहेत. तर मी फक्त त्यातल्या तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत, की ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही बघायच्या जुनी गाडी घेताना. जेणेकरून आता बरीच लोक पहिल्यांदा गाडी घेत असतात, त्यांना माहिती नाही नक्की गाडी घ्यायची कशी घ्यायची, त्यात काय चेक केलं जातं. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवतोय, जे पहिल्यांदा 4 व्हीलर घेत आहे. तर मित्रांनो,
सर्वप्रथम गाडीचे दोन महत्त्वाचे गोष्टी आहेत जुन्या गाडीमध्ये. पहिली गोष्ट आहे ती गाडी ॲक्सिडेंटल नसावी, मेजर ॲक्सिडेंटल नसावी. किरकोळ कारकोळ स्क्रॅचेस वगैरे ठीक आहे, पण मेजर ॲक्सिडेंटल नसावी. दुसरी गोष्ट आहे गाडीचं इंजिन. गाडीचं इंजिन खोल फिटिंग झालेलं नसावं, ते व्यवस्थित असावं, म्हणजे कंपनी फिटेड असावं, कुठलंही त्याच्यामध्ये छेडछाड झालेली नसावी. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. गाडीचं इंजिन हा 70% भाग आहे गाडीचा, आणि उर्वरित भाग हा 25% आहे. बरीच लोक गाडीचं इंटेरियर, टचस्क्रीन, लेदर सीट कवर वगैरे बघून गाडी घेत असतात. पण मित्रांनो, गाडी घेताना सर्वप्रथम त्या गाडीचं इंजिन चेक केलं पाहिजे. इंजिन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही लाँग प्रवासात गेले, कुठं लांबच्या ठिकाणी गेलात, आणि अशा ठिकाणी जर ह्या गाडीने तुम्हाला त्रास देणं चालू केलं तर तुम्हाला गाडी घेऊन पस्तावा झाल्यासारखं होणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं गाडीचं इंजिन आहे, ते खोल फिटिंग झालेलं नसावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिकेज नसावं. गाडीचं जर इंजिन जास्त व्हायब्रेट करत असेल किंवा आवाज करत असेल तर ते थोडं त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळं तशी गाडी घेणं टाळावं, लिकेज असलेलं टाळावं. हा गाडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इंजिन, त्याच्यामुळं इंजिन चांगलं असलं पाहिजे गाडीचं. दुसरा भाग आहे गाडी ॲक्सिडेंटल नसावी. तर मित्रांनो, गाडी ॲक्सिडेंटल नसावी म्हणजे काय, तर गाडी बंपर टू बंपर, गाडीचा मागचा बंपर, पुढचा बंपर, हा सगळा भाग जो आहे हा कुठंही डॅमेज झालेला नसावा, मेजर ॲक्सिडेंटल नसावं. मेजर ॲक्सिडेंटल म्हणजे गाडी ॲक्सिडेंटल झाली आहे, पूर्ण लॉस झाली आहे, मग तिला परत बनवली आणि मार्केटमध्ये परत विक्रीसाठी आणली आहे. तर अशाच गोष्टी बऱ्याच होत असतात मार्केटमध्ये. तर बंपर टू बंपर ती ओरिजिनल असावी. तुम्ही जर साईडचे दरवाजे बघितले तर तिथे एक तुम्हाला लाईन दिसेल, या बंपरपासून ह्या बंपरपर्यंत ती लाईन कंटिन्यू असते. तर मित्रांनो, ती लाईन कंटिन्यू असली पाहिजे. ती जर वर खाली असेल, समजा एक मागचा दरवाजा इथं आहे, मागच्या दरवाजाची लाईन इथं आहे आणि पुढच्या दरवाजाची लाईन इथं आहे, तर ती गाडी एका बाजूने 100% ठोकलेली असते. तर मित्रांनो, मार्केटमध्ये अशी बरीच लोकं आहेत, लॉस झालेल्या गाड्या घेतात आणि त्या रिपेअर करून मार्केटमध्ये परत विक्रीसाठी आणतात. तर मित्रांनो, या गोष्टी थोडंसं त्रासदायक होऊ शकतात. म्हणून तुम्ही बघताना या दोन गोष्टी महत्त्वाच्या बघा. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत गाडीमध्ये, एक्सेसरीज असतील, जसं एखादं गाडीचं सीट कवर फाटलेलं आहे किंवा कुठं काय दुसरा प्रॉब्लेम असेल तर ते आपण रिपेअर करू शकतो, तो एवढा महत्त्वाचा भाग नाही आहे. पण इंजिन आणि बॉडी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसंच इंजिनबरोबर तुम्ही गाडीची वायरिंग चेक केली पाहिजे. गाडीची टेस्ट ड्राईव्ह नक्की घ्या. कुठली गाडी घेताना त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह नक्की घ्या. बऱ्याच लोकांचे मी व्हिडिओ बघतो की गाडी त्यांनी बघितली, व्हिडिओमध्ये बघितली, मग तिकडनंच त्यांनी बुकिंग अमाऊंट टाकली आणि मग ती गाडी घ्यायला आले, नंतर त्यांना कळालं गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. तर असं तुम्ही करू नका. मी ॲज अ डीलर तुम्हाला या सगळ्या गोष्टी का सांगतोय, कारण की मी रोज गाड्या विकतो. आम्ही रोज कस्टमरला गाड्या देतो. चांगली गाडी कस्टमरपर्यंत गेली तर आपल्याला कस्टमर वाढतात. म्हणून एक गाडी विकायची नाही, आपल्याला अनेक गाड्या विकायच्या आहेत आणि तुम्हाला देखील त्या गाड्या घ्यायच्या आहेत. म्हणून तर सर्वांनी कुठलीही गाडी घेताना सर्वप्रथम त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह नक्की घ्या. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतरच तुम्हाला कळेल ती गाडी घ्यायची का नाही, किंवा तिच्यामध्ये कुठलं काम झालं, इंजिन आवाज करते, या गोष्टी आहेत. आणखी एक त्याच्यामध्ये भाग आहे मित्रांनो, की गाडीचं जे मीटर, आता बरेच लोक म्हणतात गाडीचं मीटर तुम्ही बदललं आहे का, किंवा त्याच्यामध्ये काय छेडछाड केली आहे का. सगळीच डीलर नाही, पण काही मोजकी डीलर किंवा एजंट म्हणेल मी, थोडं किलोमीटर वाढलेलं असतं, मग त्याला कुठंतरी कमी करायचं आणि ती गाडी विक्रीसाठी मार्केटमध्ये न्यायची. तर मित्रांनो, तर ह्या गोष्टी तुम्ही बघत चला. शक्यतो कस्टमरची त्या गाडीची सर्व्हिस हिस्ट्री तुम्ही बघत चला आणि गाडीचे डॉक्युमेंट, सगळे गाडीचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का ते चेक करा. आता बऱ्याचदा मी 1-2 प्रकरणं बघितली. माझी जुनी कस्टमर होती, त्यांना पुण्यामध्ये येणं शक्य झालं नाही म्हणून त्यांनी गावाकडं किंवा दुसऱ्या ठिकाणी गाडी परचेस केली. तिथं त्यांच्या असं निदर्शनास आलं की ही गाडी आधी येलो पट्टी होती. ती गाडी आधी कुठं ओला उबेरला चालत होती, येलो पट्टी होती. नंतर त्या गाडीचं किलोमीटर कमी केलं, तिला व्हाईट प्लेटमध्ये कन्वर्ट केलं. असे बरेच प्रकार मार्केटमध्ये चालू आहे. तर ते सुद्धा कागदपत्र तुम्ही व्यवस्थित चेक करा. कारण की अशा ज्या गाड्या असतात
ज्यांचं, कारण की अशा ज्या गाड्या असतात ज्यांचं किलोमीटर खूप जास्त झालेलं आहे आणि अ, परत मग त्या व्हाईट प्लेट करायची आणि ती विक्रीला काढायची, नंतर त्या गाड्या खूप त्रास देतात. तर माझ्या कस्टमरसोबत असं झालेलं आहे. तर मला बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होते, फोन येत होते, सर तुम्ही थोडं मार्गदर्शन करा आम्हाला. आणि गाडी आम्हाला तुमच्याकडे यायला जमलं नाही तरी आम्ही आमच्या गावामध्ये जरी गाडी घेतली तर काय त्या गाडीमध्ये चेक केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने चेक केलं पाहिजे हे आम्हाला थोडीशी माहिती द्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती तुमच्या उपयोगाची वाटली तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा, तुमच्या फॅमिलीला शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आपल्या चॅनलवर ॲडव्हर्टाईज पण चालू झालेले आहेत. आणि तुम्हाला कुठलीही मदत लागली गाडी घेण्यासंदर्भात किंवा तुम्ही ब्रह्मा मोटर्सकडे या, आपल्याकडे छान छान गाड्या असतात. आपण गाडीबरोबरच इंजिनची देखील वॉरंटी गॅरंटी देत असतो. तर मित्रांनो, एकदा ब्रह्मा मोटर्सला नक्की विजिट करा, चाकण पुणे येथे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.